कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला असेल. मायबाप जेव्हा आपण जन्माला येतो ना, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाचे बघा 3 संस्कार मात्र होतात. तसे पाहायचे झाले तर शास्त्रानुसार 16 प्रकारचे संस्कार आपल्यावरती झाले पाहिजे, पण 16 प्रकारचे संस्कार मात्र होत नाही. पहिला सोहळा होतो तो म्हणजे जन्माचा सोहळा, बारसं करतो ना आपण थाटामाटात. दुसरा सोहळा होतो तो म्हणजे आपला विवाह सोहळा म्हणजे लग्न सोहळा, आणि तिसरा सोहळा होतो तो म्हणजे आपला अंत्य सोहळा. मायबाप या ठिकाणी 13 संस्कार मात्र आपल्यावरती होत नाही. ज्यावेळी आपण जगाचा निरोप घेतो आणि 13 दिवस आपण सुतक पाळतो बघा, 13 दिवस 13 संस्कार मात्र त्याच्यावरती केले जातात. एक एक पिंड मात्र आपण पाडतो त्याच्या नावानं, आणि 13व्याच्या दिवशी ज्यावेळी जीव खड्यासोबत त्या पिंडदानासोबत तो जीव, तो मृतात्मा मात्र घराच्या बाहेर स्वर्ग लोकाचा प्रवास करण्याकरिता निघतो ना, कुठेतरी प्रवास करत 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 त्याला 100 दिवस मात्र लागतात. ते कुठे जायला, कुठे जायला? 100 दिवस म्हणजे कुठले? 48 हे आणि हे 13 किती झाले तुम्हीच मोजा. मी काही कॅल्सी घेऊन आलेली, तसं गणित काही माझं पक्क नाही. आता हे 13 आणि हे 48 आणि पुढचे 39 दिवस त्याला लागतात वैतरणा नावाच्या नदीपर्यंत पोहोचण्याकरिता. आता